मी वैशाली बापट, मी डायबिटिक पेशंट आहे। ॲक्च्युली मला माझी शुगर खूप फ्लक्च्युएट होते। मी गोड पदार्थ नाही खाल्ले तरी सुद्धा माझी शुगर 400 लेवलला कधी कधी जाते, 300 ला असते आणि कमी झाली तर एकदम 52 ला पण येते। हे प्रमाण खूप प्रमाणात वाढत होते आणि डॉक्टरांना मी सांगितलं की हे असं होतंय कशामुळे, तर ते म्हणाले की तुम्ही जास्त विचार केला तरी सुद्धा हे, जरी तुम्ही साखर नाही खाल्ली, तुम्ही जास्त विचार केलात तरी सुद्धा ह्या गोष्टी घडू शकतात। आणि त्या दिवशी मला फार त्रास झाला, त्यामुळं ॲडमिट करावं लागलं मला। तर ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच माझ्या बाबांना एक प्रॉब्लेम आला, त्यामुळे त्यांची सर्जरी करायची होती। त्यामुळे डॉक्टरांना मी सांगितलं की मी पुढं एक दिवस आज होते, त्यांनी सांगितलं होतं 3 दिवस तुम्ही ॲडमिट व्हा। त्यानंतर मी त्यांना सांगितलं की ऑपरेशन झाल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा जॉईन होते, तेव्हा आपण ॲडमिट करू। आणि त्यामधल्या काळामध्ये माझी एक मैत्रीण आहे पद्मश्री शेटके, ती मला भेटायला आली आणि तिने हे जे ऐकलं माझं की मला ॲडमिट करावं लागलं, शुगर फ्लक्च्युएट होते, तर तिनं मला हे औषध सजेस्ट केलं। वी आर मोअरचं आहे हे संपूर्ण आयुर्वेदिक औषध आहे आणि हे मी गेले 15 दिवस झाले घ्यायला लागले आणि तेव्हापासून मला खूप फरक जाणवायला लागला। म्हणजे कसं असतंय की आता हे मला 2 इन्शुलिन चालू आहेत, म्हणजे हे मला सकाळी नाश्त्याच्या वेळी आणि हे सकाळी जेवण आणि रात्री जेवणाच्या आधी घ्यायला लागते आणि हे खूप हाय लेवलचे आहेत आणि ह्याचं प्रमाण पण खूप घ्यायला लागतं। म्हणजे त्याचे जे पॉईंट्स आहेत की 18 पॉईंट 20 पॉईंट इथपर्यंत घ्यायला लागतं त्यामध्ये। तर हे माझं हळूहळू कमी झालं घ्यायचं। मग मी डॉक्टरांकडं 15 दिवसानं आता मी चेक करून आले, तर डॉक्टर म्हणाले की आता तुमची नॉर्मल लेवलला आहे शुगर, त्यामुळे आता तुम्ही काय ॲडमिट होऊ नका, पण हे कंटिन्यू तुमचं असं व्यवस्थित राहू दे। कदाचित पुढे ह्या गोळ्या मी कंटिन्यू ठेवणारच आहे, कदाचित माझे हे इन्शुलिनही बंद होतील आणि गोळ्याही कमी होतील। मी प्रत्येक डायबिटिक पेशंटला सांगेन की ह्या गोळ्या तुम्ही यूज करा, ह्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे आणि ह्या मला खूप म्हणजे त्या खूप गुणकारी वाटतात। थँक्यू।